मल्हारगडवरती दर महिन्याला काही गड संवर्धक गडाचं संवर्धन करण्यासाठी ज्या ढासळलेल्या तटबंदी आहेत त्या तटबंदीचं संवर्धन करण्यासाठी येत असतात. ते प्रत्येक म्हणजे अशा ठराविक ठिकाणीच नाही, सगळ्या ठिकाणाहून येतात. बीड, जालना, मुंबई, पुणे, तर असेच गड संवर्धक येत असतात. तर एक 2 ते 3 वर्षाखाली ते जेव्हा इथं संवर्धन करत होते त्यावेळेस त्यांना मल्हारगडवरती एक गुप्त खोली सापडली होती. ती गुप्त खोली म्हणजे तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागं, हीच ती गुप्त खोली आहे जी त्यांना गड संवर्धन करताना सापडली होती. ही गुप्त खोलीचं आपण एकंदरीत आज जाऊन पाहणार आहोत कशी ती गुप्त खोली आहे. तर एकंदरीत ह्याची रचना पाहिली तर मल्हारगड हा जवळजवळ 1757 साली बांधण्यात आलेला होता. त्याच्यामुळं ह्याच्या आतमध्ये थोडंसं जे बांधकाम आहे ते विटाचं पण आपल्याला पाहायला भेटतं. तर आतमध्ये पूर्ण अंधार आहे, म्हणजे काहीच दिसत नाही आहे, पण तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे पाहू शकता, ह्याच्या आतमध्ये एक अजून एक खोली आहे जिकडे आपण जात नाही कारण खूप अंधार असल्यामुळे, आणि ह्याचं संवर्धन पण करण्याची गरज आहे कारण पाहू शकता पूर्ण माती असल्यामुळे पूर्ण चिखल झालेला आहे आतमध्ये. तर याचं संवर्धन करणं पण तेवढंच गरजेचं आहे. तर माझं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तेच सांगणं राहील की येथील जो मल्हारगड आहे तो खूप सुंदर आहे. त्याचं संवर्धन केलं तर आणखीन खूप छान प्रमाणात ही किल्ला शोभून दिसेल. धन्यवाद.